बंधू भगिनीनो, आता एक माझ्या डोक्यात असा स्पार्क जागा झाला. कच्च आख्यान असं त्याचं नाव आहे. 2006च्या दरम्यान माझ्या वाचनात एक ग्रंथ आला होता आणि त्यातील हा संदर्भ आहे की दैत्यांचे गुरु शुक्राचार्य आणि ऋषींचे गुरु द्रोणाचार्य आणि शुक्राचार्य हे दैत्यांनाच शिक्षण देत होते आणि शुक्राचार्यांच्या शिकवणीनं काही दैत्य देवांच्याबरोबर युद्ध करत होते आणि शुक्राचार्याच्या विद्येनं दैत्य गुरु शिष्यांच्याकडून देवांना खूप त्रास होत होता. अशा वेळी इंद्रांच्याकडं देवाने तक्रार केली की शुक्राचार्यांच्याकडून मिळणाऱ्या ज्ञानानं काही उन्मत्त झालेले शिष्यगण आम्हाला खूप त्रास देत आहेत आणि त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. म्हणून शंकराकडे ती तक्रार कैलासावर आली. त्यावेळी कैलासावर शंकर पार्वती राहतात. तिथं त्यांनी ते ऐकून घेतलं आणि त्याचा बंदोबस्त करतो असं देवांना सांगितलं आणि मग देव आपापल्या स्थानी निघून गेले. आणि मग शंकराने नंदीला बोलवलं आणि नंदीला बोलवून शुक्राचार्याला बोलवून घ्या म्हणून सांगितलं. आणि नंदी हे शंकराचं वाहन आहे आणि नंदीनं शुक्राचार्याला बोलावून घेतलं. शुक्राचार्याला बोलावून घेतलं त्यावेळी नंदीला शंकरानं सूचना केल्या होत्या. तो समोर आला की त्याला तू गिळून टाक आणि मारून टाक. खूप त्रास तो देवाला द्यायला लागलेला आहे. त्याप्रमाणे नंदीनं शुक्राचार्याला गिळलं. पण शुक्राचार्याकडं एक अशी गुप्त विद्या होती की ज्या विद्येनं मृत्यूसुद्धा अटळ असा टळत होता आणि मेलेला माणूससुद्धा जिवंत होत होता. आणि अशी ती विद्या, तिचं नाव आहे संजीवनी विद्या. ही संजीवनी विद्या ही शुक्राचार्यानं प्राप्त केल्यामुळं त्याला सगळ्या ठिकाणी लढाया जिंकता येत होत्या. त्यामुळं ही विद्या त्याची नष्ट झाली पाहिजे असा विचार देवाच्या मनात आला असावा. म्हणून नंदीनं तो गिळला पण संजीवनी विद्ये प्राप्त करून तो नंदीच्या पोटातून नंदीच्या गोमूत्रातून बाहेर आला आणि परत माणसात वावराला आला शुक्राचार्य. ही गोष्ट पुन्हा देवांना लक्षात आली आणि मग मात्र म्हणले देव संजीवनी विद्या त्याच्याकडे जी आहे ती नष्ट झाल्याशिवाय त्याचा उपद्रव आम्हाला होणारा थांबणार नाही. तेव्हा काय करता येईल? मग बृहस्पतीने आपला मुलगा कच्छ याला शुक्राचार्याच्या आश्रमात ज्ञानार्जन करण्यासाठी पाठवलं. तिथं सगळी दैत्यांची पोर येत होती. त्यात हा एकच ऋषींचा मुलगा तिथं गेला, तो कच्छ, आणि त्या ठिकाणी थांबला. त्या इतर राक्षस पोरांच्या मध्ये त्या आश्रमात शुक्राचार्याच्या ह्या कच्च्याचं वेगळेपण लक्षात आलं. आणि या शुक्राचार्याला एक कन्या होती, तिचं नाव आहे देवयानी. देवयानी कन्या त्या सर्व मुलांच्याकडं पाहत असे. तिचे वडील त्याला शिकवतात त्यावेळी त्या सर्व मुलांच्यामध्ये कच्छ तिच्या नजरेत आला आणि तिचं मन भारावून गेलं, हार्ट, आणि तिचं प्रेम कच्च्यावरती बसलं देवयानीचं. आणि मग देवयानी याचं कच्च्यावर प्रेम आहे हे ह्या दैत्यपुत्रांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ठरवलं की या कच्छला मारून टाकायचा. आणि मग त्यांनी आश्रमातनं विद्याज्ञान ग्रहण केल्यानंतर तास संपल्यावर त्याला अरण्यात घेऊन गेले कच्छाला आणि त्याला मारून टाकलं. कच्छ दुसऱ्या दिवशी शुक्राचार्याच्या आश्रमात मुलं शिकतात तिथं दिसला नाही. त्यावेळी देवयानीनं आतून पाहिलं तर आपला कच्छ इथं दिसत नाही. तिच्या प्रेमाच्या भावना उफाळून आल्या आणि तिला रडू कोसळलं. आणि ती रडते असं पाहिल्यानंतर तिनं आपल्या वडिलांना आत बोलवलं. शुक्राचार्य आत घराच्या गेले आणि का रडतेस देवयानीला विचारलं. त्यावेळी तिनं सांगितलं की कच्छावर माझं प्रेम आहे आणि तो आज इथं दिसला नाही, तो कुठे गेला, मग त्याची चौकशी करा. मग कच्छाची चौकशी शुक्राचार्यांनी आपल्या दैत्य शिष्यांच्याकडे केली. तेव्हा दैत्य शिष्याने कच्छाला आम्ही नेऊन अरण्यात मारल्याचं सांगितलं. मग ते म्हणले असं करता येणार नाही. मग संजीवनी विद्या शुक्राचार्यांच्याकडे होती. त्या संजीवनी विद्येनं कच्छाला त्यांनी जिवंत केला आणि कच्छ पुन्हा त्यांच्या आश्रमात शिकायला आला. या दैत्य शिष्याला वाटलं आम्ही ह्याला मारून टाकला होता, आज आणि परत हा इथं कसा दिसला, हे काही कळत नाही. मग त्यांनी चौकशी केली. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं आमचे गुरु शुक्राचार्य यांच्याकडं
संजीवनी विद्या आहे आणि त्या विद्येनं त्या मृत माणूस जिवंत करता येतो, त्याने त्या पद्धतीने तो केलेला आहे. तेव्हा आपण आता अशी आयडिया करूया की ह्या कच्च्याला नेऊन परत मारूया, तुकडे तुकडे करूया, जाळूया आणि त्याची राख पाण्यात आणून ठेवूया ग्लासमध्ये आणि ते ग्लासमधलं पाणी ह्या आपले गुरु शुक्राचार्य यांना प्यायला देऊया. म्हणजे तो कच्च त्यांच्या पोटात जाईल, म्हणजे परत तो कधीच दिसणार नाही. आणि या पद्धतीनं त्यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा कच्च्याला अरण्यातून मारला, तुकडे केले, जाळला आणि त्याची राख चिमटवर घेऊन इकडं शुक्राचार्याच्या आश्रमात आले. आणि शुक्राचार्याच्या आश्रमात त्यांनी एका ग्लासमधल्या पाण्यात ती राख टाकली. शुक्राचार्यांनी तो ग्लास ताणल्यानंतर पिलं आणि तो कच्च त्यांच्या पोटात गेला. पुन्हा आता तो कधीच दिसणार नव्हता. पुन्हा मग असे काही दिवस गेले आणि देवयाईनं आपल्या वडिलांना विचारलं, पापा शुक्राचार्य, तुम्ही कच्च मला दिसला नाही, तो कुठं आहे? अगं तो माझ्या पोटात गेलेला आहे, आता तो बाहेर येणं शक्य नाही. तो जर बाहेर यायचा असेल तर माझ्याकडे जी जिवंत करायची विद्या आहे तिचं नाव आहे संजीवनी. ती विद्या मी तुला शिकवतो, तू ती घे आणि ती विद्या तू घे आणि ती संजीवनी विद्या तू वापर, म्हणजे तो माझ्या पोटातनं बाहेर येईल, माझ्या पोटातनं तो बाहेर येईल आणि तुझा नवरा म्हणून तुला तो स्वीकार करेल आणि तुम्ही सुखानं संसार करून आणा. याप्रमाणे शुक्राचार्याने ती आपली संजीवनी विद्या आपल्या मुलगीला दिली. ती विद्या एकाकडून दुसरीकडे गेली की नष्ट होणार होती, हे फक्त इंद्राला आणि देवांना माहिती होतं. आणि ती दुसऱ्याकडे जाण्यासाठी हा खेळ देवानी केला होता. आणि एकदा या शुक्राचार्याची संजीवनी विद्या त्यांना काढून घ्यायची होती, म्हणून त्यांनी हा प्रयत्न केला होता. त्या प्रयत्नाला त्या ठिकाणी यश आलं आणि संजीवनी विद्या देवयानीनं प्राप्त करून आपल्याकडे घेतली. तो मंत्र म्हटला आणि पोटातनं कच्चे बाहेर आला, पण शुक्राचार्य मरण पावले. आणि कच्चे बाहेर आल्यानंतर देवयानीला खूप आनंद झाला. पण देवयानी म्हणाली कच्च्याला, आता तू माझ्याशी लग्न कर. तर तो म्हटला, तू माझ्या गुरुची मुलगी आहेस, गुरुच्या मुलगीवर मी लग्न कसं करणार? गुरु भगिनी आहेस माझी तू, मी तुझ्याबरोबर लग्न करणार नाही म्हटला. त्याचं खूप देवयानीला वाईट वाटलं आणि इथं हे कच्चे आख्यान संपलं. धन्यवाद.